नमस्कार, मी डॉक्टर दीप्ती दहिवाळ, छत्रपती संभाजीनगर येथील ओझोन प्लस मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल येथे ॲज अ कन्सल्टंट गायनेकॉलॉजिस्ट म्हणून कार्यरत आहे. मला सांगा, तुम्ही पिरियड्समधील रॅश, लिकेज किंवा डिस्कम्फर्टमुळे परेशान आहात का? तर माझ्याकडे एक परफेक्ट सोल्युशन आहे. ते म्हणजे मेन्स्ट्रुअल कप. मेन्स्ट्रुअल कप हा मेडिकल ग्रेड सिलिकॉनने बनलेला असतो. त्याच्या डिफरंट साइजेस अवेलेबल आहेत, लाईक स्मॉल, मीडियम अँड लार्ज. तुम्हाला कुठली साईज लागेल हे तुम्ही गायनेकॉलॉजिस्टला दाखवून डिसाईड करू शकता. मी आज तुम्हाला मेन्स्ट्रुअल कप कसा इन्सर्ट करायचा ते सांगणार आहे. स्क्वॅटिंग किंवा सेमी स्क्वॅटिंग पोझिशन आपण रुटीनली ॲडवाईज करतो. कपचे डिफरंट फोल्ड्स पण आहेत. मी तुम्हाला एक सिम्पल टेक्निक सांगणार आहे. हा मेन्स्ट्रुअल कप आहे, त्याला सेंटर असा प्रेस करा म्हणजे हा सी फोल्ड बनेल. देन स्क्वॅटिंग पोझिशनमध्ये हा मेन्स्ट्रुअल कप जेंटली तुम्ही व्हजायनामध्ये इन्सर्ट करा. तो असा ओपन होईल. जेव्हा तो ओपन होईल तुम्हाला एक पॉप झाल्यासारखं फील किंवा आवाज येईल. जर तो प्रॉपर ओपन झाला आहे की नाही हे तुम्ही परत चेक करू शकता. फिंगर रिइन्सर्ट करा आणि चेक करा. ठीक आहे. स्टार्टिंगला तुम्हाला मेन्स्ट्रुअल कप इन्सर्ट करणे डिफिकल्ट जाऊ शकते. तुम्ही घाबरून जाऊ नका, ट्राय करत राहा, तुम्हाला नक्की जमेल. सेकंड आहे की तुम्ही हा कप कधी रिमूव्ह करायचा आणि कसा. डिपेंडिंग तुमचा मेन्स्ट्रुअल फ्लो कसा आहे, तर 6 ते 8 तासानंतर हा मेन्स्ट्रुअल कप आम्ही रिमूव्ह करायला ॲडवाईज करतो. स्टँडिंग पोझिशन किंवा स्क्वॅटिंग पोझिशन ह्या पोझिशनमध्ये तुम्ही रिमूव्ह करायला हवा. समजा तुम्ही स्टँडिंग पोझिशनमध्ये आहात किंवा सेमी स्क्वॅटिंग पोझिशनमध्ये आहात तर ह्या 2 फिंगर्स वजायनामध्ये इन्सर्ट करा. स्टेमच्या डायरेक्शनने जा, त्याच्या बेसला पिंच करा आणि हा मेन्स्ट्रुअल कप तुम्ही खाली ओढून काढा. कधी तुम्हाला जमेल किंवा जमणार नाही, घाबरून जाऊ नका. मेन्स्ट्रुअल कप कुठेही शिफ्ट होणार नाही, तुम्ही परत ट्राय करू शकता. देन ह्या मेन्स्ट्रुअल कपमधील कंटेंट तुम्ही एम्प्टी करा. ह्याला बेसिनमधल्या टॅप वॉटरने क्लीन करा आणि परत रिइन्सर्ट करा. प्रत्येक रिइन्सर्शनच्या आधी तो बॉईल करायलाच हवा असं काहीच नाही. तुम्ही तो टॅप वॉटरने वॉश करून लगेच रिइन्सर्टही करू शकता. एक सायकल संपल्यानंतर जेव्हा तुम्ही तो स्टोअर करणार असेल तेव्हा मात्र त्याला प्रॉपरली क्लीन करा. त्याला बॉइलिंग वॉटरमध्ये 6 to 7 मिनिट्स ठेवा. त्यानंतर कम्प्लिटली ड्राय करा. त्याच्या स्टोअर बॅगमध्ये ठेवून त्याला स्टोअर करा. मेन्स्ट्रुअल सायकलमुळे, पिरियड्समुळे तुमच्या ज्या रुटीन ॲक्टिव्हिटीज आहेत लाईक सायकलिंग, स्विमिंग, ट्रॅव्हलिंग ज्या तुम्ही एन्जॉय करू शकत नाही ते तुम्ही मेन्स्ट्रुअल कपमुळे नक्कीच एन्जॉय करू शकता. सो एन्जॉय युअर फ्रीडम. थँक्यू.